मित्र हो, सर्व्हेचे मूलभूत प्रकार या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत सर्व्हेचे प्रकार। सर्वप्रथम सर्व्हेचे जे दोन मुख्य प्रकार पडतात ते पृथ्वीचा पृष्ठभाग गोलाकार असल्याने त्या पृथ्वीवर जी मोजणी करणार आहोत आपण जमिनीची जी मोजणी करणार आहोत ती मोजणी करताना तो पृथ्वीचा पृष्ठभागाचा गोलाकार जो आहे तो गोलाकार विचारात घ्यायचा की नाही घ्यायचा याच्यावरून त्या ठिकाणी सर्व्हेचे दोन प्रकार पडतात। एक पहिला प्रकार आहे प्लेन सर्व्हे, मराठीमध्ये त्याला समतल सर्वेक्षण असं म्हणतात, आणि दुसरा आहे जिओडेटिंग सर्व्हेइंग म्हणजे त्रिकोणमितीय सर्वेक्षण। हे दोन सर्व्हेइंगचे प्रकार आहेत। ज्या प्रकारामध्ये पृथ्वीचा जो भूपृष्ठभाग गोलाकार आहे तो विचारात घेतला जात नाही त्या प्रकाराला प्लेन सर्व्हे असं म्हणतात। त्याच्यामध्ये पृथ्वी सपाट असल्याचं मानलं जातं। कारण असं आहे, गोलाकार जरी पृथ्वी असली तरी पृथ्वी खूप मोठी असल्याने त्या ठिकाणी मोजलेल्या रेषा कमी अंतराच्या रेषा या सरळ जरी मोजल्या आणि वक्राकार विचारात घेऊन मोजल्या तरी त्याच्यामध्ये असणारा फरक जो आहे तो अतिशय कमी असतो, निग्लिजिबल असतो, तो गृहीत धरण्या इतका नसतो। आणि म्हणून पृथ्वी सपाट असल्याचे मानून आपण सर्वे जर केला, मोजणी जर केली तर त्या मोजणी प्रकाराला काय म्हणतात? त्या मोजणी प्रकाराला प्लेन सर्व्हे असं म्हणतात, समतल सर्वेक्षण असं म्हणतात। त्याची व्याख्या बघा काय होते। समतल सर्वेक्षणाची जर व्याख्या आपण पाहिली तर बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा वक्राकार विचारात न घेता तो समतल आहे असे मानून जर आपण मोजणी केली तर त्या मोजणी प्रकाराला प्लेन सर्व्हे म्हणजे समतल सर्वेक्षण असं म्हणतात। इंग्लिशमध्ये ती व्याख्या कशी होते बघा, प्लेन सर्वेइंग इज द मेथड ऑफ सर्वेइंग इन विच कर्वेचर ऑफ द अर्थ इज नॉट टेकन इनटू अकाउंट, अर्थ सरफेस इज कन्सिडर्ड फ्लॅट। लक्षात आलं का? समतल सर्वेक्षण मध्ये कर्वेचर विचारात न घेता जर आपण मोजणी केली तर त्या ठिकाणी काही फरक पडत नाही, मात्र हे कमी अंतरासाठी आपल्याला शक्य होतं। मोठं अंतर असेल तर कर्वेचर विचारात घ्यावा लागतो, आणि मग कर्वेचर विचारात घेऊन जर मोजणी केली तर काय बघा, जर पृथ्वीचा पृष्ठभाग अतिशय भव्य आहे आणि अशा केसमध्ये खूप मोठं अंतर असेल तर अशा ठिकाणी मोजणी करताना अचूकतेसाठी चुका होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्या पृथ्वीचा वक्राकार विचारात घ्यावा लागतो। आणि अशा रीतीने पृथ्वीचा वक्राकार जर आपण विचारात घेतला तर त्या ठिकाणी मोजणी केली असता, वक्राकाराची मोजणी केली असता त्या मोजणी प्रकाराला जिओडेटिक सर्व्हे असं म्हणतात। लक्षात आलं का? इथे मात्र आपल्याला विचार करावा लागतो आणि काय याची व्याख्या होते बघा। हा विचार केल्यानंतर आपण जर मोजणी केली तर जिओडेटिक सर्व्हेइंगची व्याख्या सिंपल व्याख्या आहे बघा, ज्या सर्व्हेइंग प्रकारामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचा वक्राकार विचारात घेतला जातो व मोजणी केली जाते त्या मोजणीस त्रिकोणमितीय मोजणी किंवा त्रिकोणमितीय सर्वेक्षण म्हणजेच जिओडेटिक सर्व्हेइंग असे म्हणतात। इंग्लिशमध्ये जिओडेटिक सर्व्हेइंग इज अ सर्व्हेइंग इन विच कर्वेचर ऑफ द अर्थ सरफेस इज टेकन इनटू अकाउंट असं या ठिकाणी याची आपल्याला व्याख्या करता येते। हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आपण सर्व्हेइंगचे दोन प्रकार पाहिलेले आहेत। प्रथम आपण त्याच्यामधल्या प्लेन सर्व्हेइंगची काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण पाहूया। म्हणजे प्लेन सर्व्हेमध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत बघा, आपण व्याख्येत पाहिल्याप्रमाणेच प्लेन सर्व्हेमध्ये पहिलं वैशिष्ट्य बघा, पृथ्वीचा पृष्ठभाग समतल असल्याचे मानले जाते। बरं, लक्षात आलं का? अर्थ सरफेस इज कन्सिडर्ड प्लेन इन प्लेन सर्व्हेइंग, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, पहिलं वैशिष्ट्य। दुसरं वैशिष्ट्य आहे पृथ्वीचा वक्राकार विचारात घेतला जात नाही। प्लेन सर्व्हेमध्ये द कर्वेचर ऑफ द अर्थ इज नॉट कन्सिडर्ड, लक्षात आलं का? तिसरं वैशिष्ट्य आहे प्रत्येक मोजणी रेषा ही प्लेन सर्व्हेमध्ये स्ट्रेट असते। जे काय मोजायचंय ते सरळ मोजायचं आहे, तिथे कुठेही प्रकारचं वक्राकार आहे कोणतीही शंका न घेता ती प्लेन समजूनच आपण या ठिकाणी काय करतो, स्ट्रेट लाईन, स्ट्रेट अंतर मोजतो, सरळ अंतर मोजतो, ती रेषा सरळ समजली जाते। इट इज कन्सिडर्ड दॅट ऑल सर्वे लाईन्स आर स्ट्रेट इन प्लेन सर्व्हेइंग। लक्षात आलं? त्याच्याशिवाय पुढचं वैशिष्ट्य जर पाहायचं झालं तर कोणत्याही तीन बिंदूमुळे प्लेन सर्व्हेमध्ये जमिनीवर कोणत्याही तीन बिंदूमुळे तयार होणारा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण सुद्धा प्लेन समजला जातो। लक्षात आलं का? ट्रायंगल मेड बाय थ्री स्ट्रेट लाईन्स इन प्लेन सर्व्हे इज कन्सिडर्ड प्लेन ओनली। लक्षात आलं का? तो प्लेनच समजला जातो। ट्रायंगल सो प्लेन, अँगल्स आर ऑल्सो प्लेन। लक्षात आलं का? म्हणजे त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा प्लेन मानला जातो, प्रत्येक लाईन ही स्ट्रेट मानली जाते
आणि ट्रायंगल सुद्धा प्लेन मानले जातात, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणार आहोत. पहा प्लेन ट्रायंगल कसा असतो आणि प्लेन अँगल्स कसे असतात. इथे कम्पेअर करता येणार आहे आपल्याला. हे आहेत प्लेन अँगल्स. लक्षात आलं का? प्लेन अँगल्स अँड दीज आर द स्ट्रेट लाईन्स, सो दॅट द ट्रायंगल इज ऑल्सो प्लेन वन. लक्षात आलं का? प्लेन ट्रायंगल. अँड इन दिस डायग्राम तुम्ही बघू शकता की हे जे आहे हे कर्व लाईन्स आहेत, दॅट इज स्पेरिकल लाईन्स. लक्षात आलं का? आणि त्याच्यामुळे तयार होणारा अँगल सुद्धा स्पेरिकल अँगल असणार आहे आणि हा ट्रायंगल सुद्धा स्पेरिकल ट्रायंगल असणार आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं. ही वैशिष्ट्ये आपल्याला सगळ्यांना लक्षात आलेली आहेत. सर्वेचं पुढचं वैशिष्ट्य बघा. प्लेन सर्वे हा छोट्या एरियासाठी केला जातो. प्लेन सर्वे कारण लेंथ किंवा ऑल साइजेस हा छोट्या असतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जरी तुम्ही कर्वेचर विचारात घेतला नाही तरी त्याच्यामध्ये असणारा जो फरक आहे तो अतिशय निग्लिजिबल असतो. लक्षात आलं का? म्हणून कोणत्या एरियापर्यंत साधारणपणे 250 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रफळापर्यंत जर आपण विचार केला तर प्लेन सर्वेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची असणारी छोटीशी चूक किंवा छोटीशी त्रुटी ही अतिशय मिनिमम असते, निग्लिजिबल असते. म्हणून 250 चौरस किलोमीटर क्षेत्रफळासाठी आपण प्लेन सर्वे करतो. लक्षात आलं? प्लेन सर्वे इज डन फॉर स्मॉल एरिया. लक्षात आलं का? दॅट इज लेस दॅन 250 स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे 250 चौरस किलोमीटर पर्यंतचा आपण या ठिकाणी या प्लेन सर्वे प्रकारामध्ये मोजणी करतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आता काय होतं नेमकं बघा, हा प्लेन सर्वे करताना प्लेन सर्वेमध्ये वक्राकार विचारात न घेतल्यामुळे अचूकतेमध्ये लिनियर मापांसाठी म्हणजे 12 किलोमीटरसाठी 1 सेंटीमीटर एवढा फरक पडतो. लक्षात आलं का? म्हणजे आपण 12 किलोमीटर मोजलं तर एकूण डिफरन्स किती मिळणार आहे? समजा कर्वेचरमध्ये आपण 12 किलोमीटर मोजलं आणि प्लेनमध्ये स्ट्रेट समजून 12 किलोमीटर मोजलं तर दोन्हीमध्ये येणारा डिफरन्स किती असतो? जस्ट ओनली 1 सेंटीमीटर, दॅट इज 0.01 मीटर. लक्षात आलं का? विच इज व्हेरी निग्लिजिबल. लक्षात आलं का? त्याला ग्रेड धरण्यासारखं अजिबात नसतं. किंवा तुम्ही जर साधारण पुढे जाऊन पाहिलं ती लिनियर मेजरमेंट 54-55 किलोमीटर जर तुम्ही मोजलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही फारसा मोठा फरक पडलेला लक्षात येत नाही. साधारणपणे ते 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटापर्यंतचा फरक पडतो. 90 किलोमीटरसाठी 50 सेंटीमीटरचा फरक पडतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अँग्युलर मेजरमेंट जर घेतली ना तर बघा 195 स्क्वेअर किलोमीटरसाठी आपण मोजलं तर या मोजणीमध्ये अँगलमध्ये 1 सेकंदचा फरक पडतो. ओनली 1 सेकंद. लक्षात आलं का? ते सुद्धा निग्लिजिबल असतं. म्हणून छोट्या म्हणजे 250 चौरस किलोमीटरपेक्षा कमी क्षेत्रफळासाठी ही प्लेन सर्वे प्रकाराची मोजणी ही आपण करत असतो. त्या पद्धतीने आपण मोजणी करतो. इथे कर्वेचर विचारात घेतला जात नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे छोट्या क्षेत्रफळासाठी हा सर्वे प्रकार वापरतात. द टाईप ऑफ दिस सर्वे इज युजफुल फॉर स्मॉल एरियाज. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे या सर्वेमध्ये प्लम्बॉब लाईन. बघा ह्या सर्वे प्रकारामध्ये हा फ्लॅट समजल्यामुळे म्हणजे आडवा पृष्ठभाग समजल्यामुळे त्याच्यावर असणाऱ्या सर्व व्हर्टिकल लाईन्स या सुद्धा काय समजल्या जातात? व्हर्टिकल असतात असंच समजलं जातं आणि त्याच्यामुळे त्या एकमेकांना सर्व व्हर्टिकल लाईन्स काय असतात? समांतर असतात. ऑल व्हर्टिकल लाईन्स आर पॅरलल टू ईच अदर. लक्षात आलं का? जिओडेटिक सर्विंगमध्ये ह्या परपेंडिक्युलर लाईन्स तुमच्या अर्थच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीकडे येतात, त्यामुळे त्या एकमेकांना पॅरलल नसतात. कम्पेअर मुद्दाम करतोय वैशिष्ट्य सांगताना, ते समजायला हवं म्हणून. लक्षात आलं? अशा रीतीनं आपल्याला या प्लेन सर्वे कमी क्षेत्रफळासाठी करून आपण प्लेन सर्वेइंगमध्ये मोजणी करतो. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणार आहात. आता पाहूया जिओडेटिक सर्वेइंगची वैशिष्ट्ये. बघा जिओडेटिक सर्वेइंगमध्ये काय केलं जातं? सगळ्यात महत्त्वाचा पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तो आता सपाट मानला जात नाही बरं का. हिअर अर्थ सरफेस इज नॉट कन्सिडर फ्लॅट. लक्षात आलं का? पहिलं वैशिष्ट्य. काय केलं जातं? इथे अर्थ सरफेस जो आहे तो कर्व आहे हे नक्की विचारात घेतलं जातं. जी रिअल फॅक्ट आहे अर्थ सरफेस इज कर्व शेपमध्ये आहे, गोलाकार आहे, तो विचारात घेतला जातो. म्हणजे पृथ्वीचा गोलाकार या ठिकाणी काय केला जातो? विचारात घेतला जातो. अर्थ सरफेस इज कन्सिडर्ड कर्व इन धिस जिओडेटिक सर्वे. लक्षात आलं का? त्रिकोणमितीय सर्वेक्षणामध्ये पृथ्वीचा पृष्ठभाग गोलाकार असल्याचं विचारात घेतलं जातं. तिसरं वैशिष्ट्य महत्वाचं आहे. याच्यामध्ये प्रत्येक मोजणी रेषा बघा या सर्वे प्रकारामध्ये प्रत्येक मोजणी रेषा ही वक्राकार असल्याचे मानले जाते. अर्थात ती असतेच. लक्षात आलं का? ऑल सर्वे लाईन्स आर कन्सिडर्ड कर्व लाईन्स इन जिओडेटिक सर्वे. हे या ठिकाणचं महत्वाचं वैशिष्ट्य तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणार आहात. आता पाहूया पुढचं वैशिष्ट्य. या मोजणी प्रकारामध्ये म्हणजे जिओडेटिक सर्वे प्रकारामध्ये प्रत्येक त्रिकोण हा स्पेरिकल ट्रायंगल असं मानलं जातं.
किंवा तो स्पेरिकल ट्रायंगल असतो, गोलात्मक त्रिकोण असतो. लक्षात आलं का? आपण पाहिलंय गोलात्मक त्रिकोण म्हणजे काय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच्यानंतर या मोजणी पद्धतीमध्ये 250 चौरस किलोमीटरपेक्षा मोठ्या क्षेत्रफळासाठी मोजणी केली जाते. लक्षात आलं का? सर्वे फॉर लार्ज एरिया म्हणजे एरिया ग्रेटर दॅन 250 स्क्वेअर किलोमीटर. लक्षात आलं का? जर एरिया 250 चौरस किलोमीटरपेक्षा मोठा असेल तर आपण जिओडेटिक सर्व्हे करतो आणि या ठिकाणी कर्वेचर विचारात घेतो. पुढचं वैशिष्ट्य आहे, ही मोजणी पद्धत अतिशय अचूक असते, कारण इथे आपण कर विचारात घेतलेला असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची छोटी मोठी त्रुटी राहण्याची शक्यता नसते. म्हणजे दिस मेथड इज ॲक्युरेट इन ॲज कम्पेअर टू प्लेन सर्व्हे. कम्पेअर टू प्लेन सर्व्हे इट इज व्हेरी ॲक्युरेट. 7वं वैशिष्ट्य आहे, या पद्धतीने देशाच्या हद्दी ठरवता येतात. बघा, प्लेन सर्व्हे प्रकारामध्ये आपल्याला काय करता येतं, काय केलं जातं, तर देशाच्या हद्दी ठरवणे, देशाचे नकाशे काढणे. दिस मेथड युजफुल टू डिसाइड द बाउंड्रीज ऑफ द कंट्री अँड ड्रॉ द बाउंड्रीज अँड मॅप ऑफ द कंट्री ऑर स्टेट. आता आपण पाहूया की या प्लेन सर्व्हे आणि जिओडेटिक सर्व्हेमध्ये काय डिफरन्स आहे. डिफरन्स म्हणजे त्या ठिकाणचे जे मुद्दे आहेत, फरकाचे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत दोन्ही प्लेन सर्व्हे आणि जिओडेटिक सर्व्हेमध्ये, की जो आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. बघा, प्लेन सर्व्हेमध्ये पृथ्वीचा वक्राकार विचारात न घेता केलेली मोजणी म्हणजे प्लेन सर्व्हे. जिओडेटिक सर्व्हे म्हणजे काय आहे, ऑन द अदर हँड पृथ्वीचा वक्राकार विचारात घेऊन केलेली मोजणी असते. दुसरं फरक आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग समतल म्हणजे सपाट समजतात प्लेन सर्व्हेमध्ये. इथे पृथ्वीचा गोलाकार असल्याने पृष्ठभाग गोलाकारच समजला जातो किंबहुना तो असतो. तिसरा फरक आहे, जमिनीवरील 2 बिंदू जोडणारी जी रेषा आहे ती सरळ रेषा म्हणतात. लक्षात आलं? ऑन द अदर हँड जमिनीवरील दोन्ही बिंदू जोडणारी रेषा जी आहे, 2 बिंदू जोडणारी रेषा ही गोलाकार असते, कर्व असते. चौथा फरक आहे, 3 बिंदू जोडल्यानंतर तयार होणारा त्रिकोण हा समतल त्रिकोण प्लेन ट्रायंगल मानतात. तर जिओडेटिक सर्व्हेमध्ये 3 बिंदू जोडणाऱ्या रेषामुळे तयार होणारा त्रिकोण हा गोलाकार त्रिकोण म्हणजे स्पेरिकल ट्रायंगल असतो असं या ठिकाणी मानलं जातं. 5वा डिफरन्स आहे, प्लेन सर्व्हेमध्ये कोण प्लेन असतात. डेफिनेटली ट्रायंगल प्लेन, लाईन्स प्लेन, सो लाईन स्ट्रेट. सो प्लेन सर्व्हेमध्ये कोण सुद्धा कसे असतात, प्लेन असतात. ऑल अँगल्स इन प्लेन सर्व्हे आर प्लेन. लक्षात आलं? जिओडेटिक सर्व्हेमध्ये हे सर्व अँगल्स जे आहेत ते जिओडेटिक पद्धतीमध्ये गोलाकार असतात. लक्षात आलं? कर असतात. जिओडेटिक सर्व्हेमध्ये ऑल अँगल्स आर कर्व्ड अँगल्स, गोलाकार कोण असतात हे लक्षात ठेवायचं आहे. 6वा मुद्दा आहे, प्लेन सर्व्हे हा छोट्या क्षेत्रफळासाठी केला जातो. इथेही महत्वाचा फरक लक्षात ठेवा. म्हणजे 250 चौरस किलोमीटरपेक्षा कमी क्षेत्रफळासाठी आपण काय करतो, हा सर्व्हे करतो. तर त्याच्या अपोजिट साईडला आपण जर विचार केला तर जिओडेटिक सर्व्हे हा मोठ्या क्षेत्रफळासाठी करतात. म्हणजे 250 चौरस किलोमीटरपेक्षा जर मोठं क्षेत्र असेल तर त्याच्यासाठी आपण काय करत असतो, हा जिओडेटिक सर्व्हे करतो. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे बिल्डिंगचा प्लॅन असेल किंवा बिल्डिंगचा आपल्याला प्लॉट मोजायचा असेल किंवा सोसायटीचे लेआउट प्लॉट मोजायचे असतील तर प्लेन सर्व्हे कम्फर्टेबल. पण जर मोठा देशाचा, राज्याचा नकाशा काढायचा असेल किंवा देशाचा, राज्याची मोजणी करायची असेल तर आपण जिओडेटिक सर्व्हेने आपण सर्व्हे करतो. हे या 2 मुद्द्यामध्ये, 2 प्रकारामध्ये डिफरन्स आपण लक्षात ठेवणार आहोत. पुढे जाऊन जसे 2 मुख्य प्रकार आपण सर्व्हेचे पाहिले, त्याच पद्धतीनं आपण सर्व्हेचे इतर जे प्रकार पडतात ते कोणते पडतात ते आपण आता पाहूया. बघा, सर्वात प्रथम सर्व्हेचे प्रकार पडतात त्याच्या फील्डवरून. त्याचं क्षेत्र कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही मोजणी करणार आहात. बघा, म्हणजे कशा रीतीनं तुम्ही मोजणी करणार आहात त्याच्यावरून आपण सर्व्हेचे प्रकार. नेचर ऑफ फील्ड, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नेचर ऑफ फील्ड काय आहे ते पाहूया. पहिला आहे लँड सर्व्हे, जमिनीची मोजणी. लँड सर्व्हे मीन्स जमिनीची मोजणी. आता त्याच्यामध्ये पुन्हा उपप्रकार पडतात. जमिनीची मोजणी कशासाठी करतात, टोपोग्राफिकल सर्व्हे, भूसर्वेक्षण असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. टोपोग्राफी म्हणजे स्वरूप, नेचर ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ, भूपृष्ठभागाचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या सर्वेक्षणास भूसर्वेक्षण म्हणतात. लक्षात आलं का? या प्रकारात नदी, नाले, जंगल, टेकड्या इत्यादीचा सर्व्हे करतात. भूपृष्ठाचं स्वरूप स्पष्ट करतात. यामध्ये मानवनिर्मित रस्ते असतील, रेल्वे असतील, कॅनॉल असतील, सिटीची माहिती गोळा केली जाते. लक्षात आलं का? आणि त्या नकाशामध्ये ती दर्शवली जाते. अशा रीतीनं आपण या सर्वसाधारणपणे नैसर्गिक काही टेकड्या, जंगलं, नाले, नद्या यांचं आणि कृत्रिमरित्या तयार केलेला रस्ते, रेल्वे, कॅनॉल इत्यादीची मोजणी करण्यासाठी टोपोग्राफिकल सर्व्हे करतात. लक्षात आलं? हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार जर पाहिला तर कॅडास्ट्रल सर्व्हे. कॅडास्ट्रल सर्व्हे म्हणजे काय आहे माहिती आहे? बघा, भूमापन सर्वेक्षण असं त्याला म्हणतात. म्हणजे तुम्हाला काही तुमची जमीन असेल, मालमत्ता,
लक्षात आलं का? तुमचे प्लॉट असतील, जमिनीचे प्लॉट असतील, बिल्डिंगसाठी प्लॉट घेतले असतील, इंडस्ट्रीयल प्लॉट असतील, तर त्या सर्व प्रकारच्या प्लॉटची मोजणी आपल्याला या ठिकाणी या सर्वे प्रकारात केली जाते. त्याला कॅडेस्ट्रल सर्वे असं म्हणतात. लक्षात आलं? या ठिकाणी आपल्या प्लॉटच्या हद्दी, प्लॉटच्या बाउंड्रीज, म्हणजे प्रॉपर्टी आपली जी आहे या प्रॉपर्टीची मोजणी या कॅडेस्ट्रल सर्वे प्रकारामध्ये, भूमापन सर्वेक्षण प्रकारामध्ये केली जाते. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार जो आहे तो सिटी सर्वे. शहरामध्ये बघा तुम्हाला सिटी सर्वे नंबर असतात, म्हणजेच काय, काही गट तयार केले जातात आणि त्या शहराची विभागणी केलेली असते, तर त्याला सिटी सर्वे मिळतात. तर ते सिटी सर्वेप्रमाणे आपण त्या ठिकाणी गट केलेले असतात, हिस्से केलेले असतात, त्या भागाचे विभाग केलेले असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या सर्वेमध्ये कोणते रस्ते आहेत, कोणते पाणीपुरवठा योजना आहेत, पाणीपुरवठा लाईन आहेत, ड्रेनेज लाईन आहेत, लक्षात आलं का, कोणते गार्डन्स आहेत, हे सगळं शहरामध्ये आपल्याला जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतो तेव्हा या सिटी सर्वेचा आपल्याला उपयोग होतो. आणि म्हणून अशा रीतीनं शहरातील मोजणी करण्यासाठी जे नगर सर्वेक्षण केलं जातं, रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाईनचा सर्वे केला जातो, त्याला सिटी सर्वे असं म्हणतात, नगर सर्वेक्षण असं म्हणतात. अशा रीतीनं लँड सर्वेचे 3 प्रकार आहेत. लक्षात आलं? टोपोग्राफिकल सर्वे, कॅडेस्ट्रल सर्वे आणि सिटी सर्वे. लक्षात आलं? आता पुढचा दुसरा मुख्य प्रकार आहे मरीन सर्वे. बघा, आता आपण भूपृष्ठाचा आपण पाहिलं, लँड सर्वे केला. आता मरीन सर्वे म्हणजे सागरी सर्वेक्षण. म्हणजे समुद्राच्या अंतर्भागामध्ये, समुद्रामध्ये आपल्याला काही बंदरं बांधायची असतील, जहाजं जिथं उभी करतात, जहाजं जिथं आपण त्या ठिकाणी पार्क करतो किंवा त्या ठिकाणी उभी करतो, त्याला बंदर असं म्हणतात, है की नाही? तर त्या सर्वेक्षण करताना ते बंदर कसं बांधायचं आहे, कुठे बांधायचं आहे, त्याच्यामध्ये दीपस्तंभाची रचना कशी असेल, या प्रकारचा, किंवा सागरी वाहतुकीचे जे मार्ग आहेत, है की नाही, वेज इन सी. लक्षात आलं का? समुद्र मार्गे जे आपण तयार करतो, ते मार्ग तयार करताना आपल्याला जी मोजणी करावी लागते त्याला मरीन सर्वे किंवा सागरी सर्वेक्षण असं म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवणार आहात. याच्याशिवाय ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वे म्हणजे खगोलीय सर्वेक्षण. खगोल म्हणजे भूगोल. या ठिकाणी अंतराळामध्ये, भूपृष्ठभागाच्या वर, म्हणजे अबाउट द सरफेस ऑफ द अर्थ, जेव्हा अंतराळामध्ये खगोलशास्त्रीय जे तुमचे सॅटेलाइट असतील किंवा इतर काही गोष्टी असतील की ज्या खगोलशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो, त्याची अंतरं, त्याचे एकमेकापासूनची अंतरं असतील किंवा ते किती उंचीवर आहे हे जर मोजायचं असेल तर आपल्याला या ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वेचा या ठिकाणी उपयोग होतो आणि आपण हा ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वे करतो. हे या ठिकाणी आपण मुद्दाम लक्षात ठेवणार आहात. आपण आता सर्विंगचा उद्देश काय आहे, म्हणजे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऑब्जेक्ट, हे आपण प्रकार बघणार आहोत. उद्देशानुसार कोणते सर्विंगचे प्रकार ते पाहणार आहोत. इंजिनिअरिंग सर्वेमध्ये बघा, पहिला त्याचा प्रकार आहे उद्देशानुसार इंजिनिअरिंग सर्वे. आपले इंजिनिअरिंगचे जे प्रोजेक्ट असतात, सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे प्रोजेक्ट असतात, त्याच्यामध्ये येतो रस्ता, डॅम, बिल्डिंग, ऑल एव्हरीथिंग विच इज कन्स्ट्रक्टेड इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तर त्याचे जे प्रोजेक्ट आहेत ते सर्व प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेली जी मोजणी असते, रस्ते असतील, रेल्वेज असतील, ब्रिजेस असतील, कॅनॉल्स असतील, व्हॉटेवर, धरण प्रकल्प असतील, त्या सगळ्यांची मोजणी, या सगळ्यांसाठीची जी मोजणी केली जाते त्याला इंजिनिअरिंग सर्वे म्हणतात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणार आहात. दुसरा प्रकार आहे मिलिटरी सर्वे. याच्यामध्ये मिलिटरीसी म्हणजे लष्कर, लक्षात आलं का, जे बाउंड्रीवर असतील किंवा जिथे जिथे लष्कराचे तळ असतील तिथे तिथे लष्कराला जे आवश्यक गोष्टी आहेत, रस्ते असतील, लष्करी भागामध्ये जे रस्ते असतील, तर त्या एरियामध्ये जे काही सर्वे केले जातात, आवश्यक ते सर्वे केले जातात, आवश्यक ती मोजणी केली जाते, त्याला मिलिटरी सर्वे असं म्हणतात. तिसरा सर्वेचा प्रकार आहे माईन सर्वे. माईन म्हणजे खाण. लक्षात आलं? खाण म्हणजे आपण ज्या खनिज उत्पादन जमिनीच्या पोटातून घेतो त्याचा सर्वे आपल्याला या ठिकाणी बघायचा असतो. म्हणजे आपल्या जमिनीच्या पोटामध्ये कोणकोणती खनिज संपत्ती आहे, म्हणजे सोन्याची खाण आहे, लोखंडाची खाण आहे, कोळशाची खाण आहे, कोणकोणत्या खनिजाची त्या ठिकाणी काय आहे, आपल्या या भूगर्भामध्ये काय आहे, संपत्ती आहे, याचा अभ्यास या सर्वेक्षणामध्ये केला जातो आणि त्याच्यावरून आपण त्याचा शोध लावतो आणि तशा प्रकारची खनिजं आपल्याला उपलब्ध होतात. चौथा प्रकार आहे याच्यामध्ये जिओलॉजिकल सर्वे, भूगर्भीय सर्वेक्षण. आता भूगर्भामध्ये आपण पाहतो की पृथ्वीच्या पोटामध्ये अनेक स्तर आहेत. सुरुवातीला मातीचा स्तर आढळतो, नंतर त्या ठिकाणी पांढऱ्या मातीचं असेल, त्याच्यानंतर पुढे पाहून जाऊन आपण पाहतो तिथे मुरुम असू शकतो, त्याच्या खाली जाऊन आपण रॉक असू शकतो, त्याच्यामध्ये हार्ड रॉक असू शकतो. असे जे लेयर्स आहेत, स्ट्राटा बिलो द अर्थ सरफेस, म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे काही स्ट्राटा आहे, जे स्तर आहेत, त्या स्तरांचा अभ्यास जिओलॉजिकल सर्वेमध्ये केला जातो. लक्षात आलं? आणि पुढचा शेवटचा प्रकार आहे आर्चिओलॉजिकल सर्वे. आर्चिओलॉजिकल सर्वे म्हणजे काय, तर इतिहासामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये जे काही अवशेष सापडलेले आहेत, घराचे अवशेष असतील, प्राण्यांचे अवशेष असतील,
मनुष्य प्राण्याचे अवशेष असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अवशेष असतील. लक्षात आलं का? या पुरातत्व विभागामध्ये जे काही आपल्याला आढळतं त्याला आर्किओलॉजिकल सर्व्हे असं म्हणतात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणार आहोत. अशा रीतीनं उद्देशानुसार हे आपल्याला साधारणपणे 5 प्रकार आपल्याला या ठिकाणी सर्व्हेमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. लास्ट शेवटी आपल्याला सर्व्हेचे अनेक काही प्रकार पडतात की ज्यासाठी आपण सर्व्हेसाठी ज्या प्रकारचं उपकरण वापरलंय आणि त्याचा सर्व्हे केलाय, सर्व्हेसाठी वापरलेल्या उपकरणावरून सर्व्हेइंगचे प्रकार. लक्षात आलं का? आणि या उपकरणांचा आपण अभ्यास पुढे जाऊन करणारच आहोत. पण ते प्रकार कोणते आहेत ते थोडेसे फक्त आपल्या नजरेखालून घालूया. चेन सर्व्हे म्हणजे जर आपण मोजणी साखळीचा वापर केला तर त्या सर्व्हे प्रकाराला चेन सर्व्हे म्हणतात. म्हणजे मोजणी चेनच्या साह्याने, मोजणी साखळीच्या साह्याने केली तर त्याला साखळी सर्वेक्षण किंवा चेन सर्व्हे म्हणतात. दुसरा, मोजणी करण्यासाठी बघा इथे अँगल मोजण्यासाठी कंपास या साधनाचा उपयोग करतात आणि या कंपासचा उपयोग जर आपण केला तर त्याला कंपास सर्व्हे असं म्हणतात. लक्षात आलं का? मोजणीसाठी काय वापरतात? कंपास, म्हणून त्याला कंपास सर्व्हे म्हणतात. त्यानंतर आपण त्या ठिकाणी प्लेन टेबल सर्व्हे करतो. म्हणजे मोजणीसाठी आपण एक विशिष्ट प्रकारचा टेबल वापरतो की ज्याच्या साह्याने आपण मोजणी आणि ड्रॉइंग काढण्याचं काम एकत्रितरित्या करू शकतो, एकाच वेळेस करू शकतो, फील्डवर करू शकतो. अशा प्रकारचा प्लेन टेबल सर्व्हे. त्याच्यानंतर डम्पी लेवल हे लेवलिंग मधला प्रकार आहे. म्हणजे लेवल्स काढण्यासाठी आपण या उपकरणाचा वापर करतो ज्याचं नाव आहे डम्पी लेवल. त्याच्यावरून या सर्व्हे प्रकाराला नाव पडलंय डम्पी लेवल सर्व्हे. पुढचा प्रकार आहे थिओडोलाइट सर्व्हे. हे सुद्धा थिओडोलाइट नावाचं एक उपकरण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल व्हर्टिकल अँगल सुद्धा मोजता येतात आणि लेवल सुद्धा काढता येतात. असं हे उपकरण की ज्याचं नाव आहे थिओडोलाइट, त्याच्यावरून पुढचा प्रकार पडतो तो थिओडोलाइट सर्व्हे. त्याच्यानंतर टॅचोमेट्रिक सर्व्हे. याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण टॅकोमेट्रिक सर्व्हे करतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं का? याच्यानंतर हवाई सर्व्हे. म्हणजेच आपण आता बघतो, म्हणजे तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतं बघा की आपण याच्यामध्ये आकाशामध्ये अशा प्रकारचे सर्व्हे करणारे उपकरणं सोडतो आणि जमिनीवरच्या भूपृष्ठभागावरच्या सर्व गोष्टी फोटो काढून टिपतो. लक्षात आलं? दॅट इज एरियल सर्व्हे. लक्षात आलं? डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. आणि टोटल स्टेशन सर्व्हे. आता याच्यामध्ये टोटल स्टेशन या शब्दातच सगळं काही आलेलं आहे. म्हणजे सर्व प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स आपण एकत्रित केलीत आणि एक नवीन उपकरण तयार केले ज्याचं नाव आहे टोटल स्टेशन. सर्व मोजणी करता येते, लेंथ काढता येते, विड्थ काढता येते, अँगल मोजता येतो, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, लेवल्स काढता येतात आणि सगळं काही एका उपकरणामध्ये केलं जातं. असं प्रकारचं हे डिजिटल उपकरण आहे. लक्षात आलं का? तर अशा प्रकारच्या या उपकरणाला टोटल स्टेशन असं म्हणतात. म्हणून हा एक टोटल स्टेशन सर्व्हे हा उपकरणावरून पडलेला प्रकार आहे. या मित्रहो, या सर्व उपकरणांचा आणि या सर्व्हे प्रकाराचा आपण पुढे जाऊन या संपूर्ण विषयामध्ये अभ्यास करणार आहोत. लक्षात ठेवा, सर्व सर्व्हे प्रकार आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मी आणणार आहे. त्याच्यामुळे न चुकता माझे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहाल. कोणत्याही प्रकारचा व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला जर काही शंका आढळली तर तुम्ही मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून काही प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तरं नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत राहील. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा.